हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञान विज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 12. ये च एव सात्विकः भावः राजसा तामसा च ये मत्तः एव इति तान् विद्धि न तु अहं तेषु ते मयी. जे काही सात्विक भाव आहे, जे काही राजस आणि तामस भाव आहेत, ते सर्व माझ्यातूनच निर्मित होतात हे तू जाण. मात्र मी त्यांच्यात नाही आणि तेही माझ्यात नाहीत. सत्वरज तम अशा त्रिगुणातून प्रकृती आविष्कारित होते, व्यक्त होते. हे सर्व भाव आहेत. अर्थातच हे ज्याच्या त्याच्या स्वभावाचे विभाव आहेत. जो तो आपापल्या परीने वागत असतो, ही सृष्टीलीला न्याहाळत असतो, उपभोगत असतो. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्यामुळे ही एकच एक सृष्टी प्रत्येकाला वेगवेगळी वाटते. त्या त्याच्या जाणीवेप्रमाणे तो वागत असतो, त्यामुळे व्यक्तिव्यक्तीत मतभिन्नता असते. येथे भगवंत श्री सांगत आहेत की हे सर्व भाव सत्व रज आणि तम मीच आहे. तमोगुण त्याज्य आहे, परंतु अधर्माने वागणाऱ्याला ताळ्यावर आणण्यापुरता उपयुक्त आहे. रजोगुण संसारापुरता अत्यावश्यक तेवढाच वापरायचा असतो. सत्वगुण जोपासायचा आणि भगवंत श्रींची प्राप्ती करण्यासाठी मार्ग चालत राहायचे. शेवटी सत्वगुणही त्यागायचा आणि भगवंत श्री प्राप्त करायचे. जप करायचा तो ओम तत्सत्वमसी या महामंत्राचा, त्यायोगे भगवंत श्री प्राप्त होतील. याऐवजी जर कोणी गाढव गाढव असा जप करील तर त्याला ते गाढवच प्राप्त होईल. तेव्हा त्रिगुण हे भगवंत श्रींमधून उत्पन्न झाले असले तरी त्यातील कोणता गुण केव्हा, कसा आणि किती वापरायचा त्यासाठी तारतम्य असावे लागते. विष आणि अमृत दोन्ही भगवंत श्रींमधूनच उत्पन्न झाले आहे, परंतु विष जर मानवाने खाल्ले तर त्याचा मृत्यू ओढवेल. मानवाने विष शोधून काढली, त्याने दिवा, पंखा, संगणक वगैरे लावावे, परंतु जर एखाद्याने त्या विजेला हात लावला तर त्याला झटका बसेल, प्रसंगी त्याचा मृत्यूही ओढवेल. सुख आणि दुःख भगवंत श्रींमधूनच निर्माण झाले आहे. जर सुखाची उपासना कराल तर सुखी व्हाल, परंतु दुःखाची उपासना कराल तर दुःखी व्हाल. सुखदुःखाची उपासना कराल तर आनंदी राहाल. भगवंत श्रींमधून जरी परस्पर विरुद्ध गोष्टी निर्माण झाल्या असल्या तरी त्या प्रत्येकाचे काही विशेष कार्य आहे, ते समजून घेऊन त्याप्रमाणे आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. प्रत्येक वस्तू उपयुक्त आहे. ती कशी वापरायची हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. आपला उद्धार करणे किंवा न करणे हे प्रत्येकाच्या स्वतःच्याच हातात आहे. भगवंत श्रींनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. दुधाचा अर्धा कप भरलेला आहे की अर्धा कप रिकामा आहे हे पाहणाऱ्यावर अवलंबून आहे. सूर आणि असुर अशा दोन्ही प्रवृत्ती त्या एकाच आत्मचेतनेमुळे निर्माण होऊ शकतात. काय निर्माण करायचे आणि जोपासायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे आहे. दोन्ही ठिकाणी भगवंत श्री आहेत. जशी ज्याची उपासना कराल त्याप्रमाणे ते त्या स्वरूपात सूर किंवा असुर अशा स्वरूपात प्रसन्न होतील. त्याप्रमाणे त्याचे भोग निर्माण होतील. ते ज्याचे त्यालाच उपभोगून संपवावे लागतील. त्यानंतर भगवंत श्रींची प्राप्ती होईल. निर्णय आपला आपण करावा. भगवंत श्री सांगत आहेत की मी त्यांच्यात नाही आणि तेही माझ्यात नाहीत. हे त्रिगुण माझ्यातून निर्माण होतात, परंतु ते माझ्यात नाहीत आणि मी त्यांच्यात नाही. परमात्मा महाविराट आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्यात आहे, परंतु तो प्रत्येक वस्तूत असू शकत नाही. सागरात मासा राहतो, परंतु सागर माशात राहत नाही. आकाशात ढग निर्माण होतात, विहार करतात, नष्ट होतात, परंतु याचा आकाशाला पत्ताही नसतो. ते आहे तसे स्थिर असते. आकाश ढगात नसते. सागराची लाट सागरात असते, परंतु सागर लाटेत नसतो. मोठ्या वर्तुळात एक छोटे वर्तुळ काढले तर ते छोटे वर्तुळ मोठ्या वर्तुळात असेल, परंतु मोठे वर्तुळ
छोट्या वर्तुळात नसेल. याचप्रमाणे तमरज आणि सत्व हे त्रिगुण जरी भगवंत श्रींपासून निर्माण होत असले तरीही भगवंत श्रींच्यात हे गुण नसतात. भगवंत श्री सर्व काही निर्माण करते असले तरी ते सर्वांपासून अलिप्त असतात. याच कारणास्तव भगवंत श्री अंशात्मक रूपाने सर्वत्र असतात. भगवंत श्रींपासून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू जड असून त्या नष्ट होणाऱ्या आहेत. प्रत्येक वस्तूच्या कालावधीमध्ये फरक असेल, परंतु प्रत्येक वस्तू नष्ट होणार हे निश्चित आहे. जर त्यांच्यात भगवंत श्री असतील तर त्या नष्ट होऊ शकणार नाहीत, कारण भगवंत श्री आदी अनादी आहेत. यामुळे भगवंत श्री सांगत आहेत की मी त्यांच्यात नाही आणि तेही माझ्यात नाहीत. याचा अर्थ जर भगवंत श्री प्राप्त करून घ्यायचे असतील तर त्रिगुणांच्या अतीत जायला पाहिजे. परंतु माणूस प्रकृतीत अडकतो, तमरज सत्व अशा गुणांनी बद्ध होतो. देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत स्वतःला हरवून बसतो. तो गुणातीत होत नाही. संसार कितीही करा त्याला त्याचा मोह सोडवत नाही. मग तो भक्तिमार्गाने असो किंवा कर्ममार्गाने असो, मोहामुळे त्याला हे सर्व तात्पुरतेच आहे हे विसरायला होते. याचा परिणाम म्हणजे माणूस एका प्रकृतीतून दुसऱ्या प्रकृतीत असा जन्ममरणाचा प्रवास करत असतो. तो या वर्तुळाबाहेर परमात्म्याकडे झेपावू शकत नाही, कारण तो त्रिगुणांच्या मोहामुळे स्वतःला या वर्तुळात अडकवून घेत असतो. तमगुण आणि सत्वगुण यांच्यामध्ये रजगुण आहे. जर माणूस या दोन्ही आत्यंतिक टोकाला न जाता संसार नेटका करून रजगुणातून बाहेर उडी घेईल तर त्यातून गुणांमधून आपोआप बाहेर जाईल आणि तेथेच भगवंत श्री आहेत. पाण्याची लाट सागरात विलीन करता आली पाहिजे. ढग आकाशात विरून टाकता आले पाहिजे. छोटे वर्तुळ मोठ्या वर्तुळात विलीन करता आले पाहिजे. अंशात्मक आत्मा परमात्म्यात त्या विराटात विलीन करता आला पाहिजे. प्रकृती म्हणून भोगापवर्गतेत जीवन कंठण्यापेक्षा आत्मांश म्हणून सायुज्य मुक्त म्हणून जगावे. तरच या सृष्टीची लीला ती जशी आहे तशी पाहता येईल, उपभोगता येईल. कोणत्याही संभ्रमाशिवाय निर्लेप पूर्ण नैसर्गिक सौंदर्य उपभोगता येईल. भावभावनांनी गढूळ झालेली सृष्टी पाहण्यापेक्षा ती परमात्म्याने जशी निर्माण केली आहे तशा स्थितीत तिची मौज घेण्यात खरा स्वाद आहे. परंतु माणूस आपल्या आणि इतरांच्या प्रकृतीकडे आकृष्ट होऊन त्यातच ध्यान लावून बसतो. यात किती जन्म वाया जातात ते त्याचे त्यालाच कळत नाही. यापेक्षा परमात्म्याकडे ध्यान लावावे, कालातीत व्हावे आणि सृष्टीलीला उपभोगावी. हरिओम.